लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधून एक धक्कादायक आणि गंभीर आरोप समोर आलेला आहे। दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या तब्बल 10 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याचा दावा करण्यात आलाय। मंजूर काम एका ठिकाणी आणि प्रत्यक्ष रस्ता दुसरीकडेच। नेमकं प्रकरण काय पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। दलित वस्तीसाठी मंजूर झालेला कोट्यावधींचा निधी, पण रस्ता मात्र आमदार बंधूंच्या कॉलेजपर्यंत। नियम धाब्यावर बसवून प्रशासनानेच भ्रष्टाचाराला मोकळं रान दिलं का? नाशिकमधून समोर आलाय धक्कादायक प्रकार। पंचवटीतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तब्बल 10,52,605 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। हा निधी म्हसोबावाडी, वैदुवाडी आणि राजवाडा परिसरातील मागासवर्गीय वस्त्यांमधील रस्ते काँक्रीट करण्यासाठी होता। मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आलं। मंजूर ठिकाणी कामच नाही, उलट हा रस्ता थेट एटी पवार आश्रमशाळेपासून आमदार दराडे यांच्या बंधू रामदास दराडे यांच्या कॉलेजपर्यंत तयार करण्यात आल्याचा आरोप होतोय। यामुळे मूळ लाभार्थी असलेल्या दलित वस्त्यांमधील नागरिकांना डावलण्यात आलं असून निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याची चर्चा रंगली आहे। महापालिकेच्या नियमांनुसार दलित वस्तीचा निधी केवळ त्या वस्त्यांमधील मूलभूत सुविधांसाठीच वापरणं बंधनकारक असताना हा निधी दुसरीकडे वळवणं हा गंभीर नियमभंग मानला जातोय। या प्रकरणी कामाची जबाबदारी असलेल्या महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सोमनाथ घोलप यांना विचारणा केली असता अतिक्रमणामुळे फक्त अप्रोच रस्ता करण्यात आला असं सांगत त्यांनी हात झटकले। मात्र प्रत्यक्ष पाहणीचं आव्हान दिल्यानंतर त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवत उडवाउडवीची उत्तरं दिली। आत्ताच गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही सर्व म्हसोबावाडीतील रहिवाशांना आशिक पेपरला बातमी मिळाली की स्थानिक लेवलला सत्तेच्या हौशीपोटी आमचा जो दलित निधी, जो दलित वस्तीचा निधी, तो स्थानिक आमदार दराडे बंधू यांनी तो आपल्या पॉवर्समध्ये तो त्यांच्या कॉलेजपुरता वापरला आहे। तर या ठिकाणी आमच्या महिला वर्ग, स्थानिक सर्व म्हसोबावाडीतले सर्व नागरिक यांना कळाल्यानंतरच त्वरित आम्ही या ठिकाणी मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंगमध्ये असं संगतमध्ये असं ठरलं की येणाऱ्या काळात त्या जो दलित वस्तीचा जो निधी वापरला आहे त्या निधीमध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे याची आम्ही वाचा लवकरात लवकर कलेक्टरांना प्रश्न विचारून फोडणार आहोत। तर या ठिकाणी मी सर्व म्हसोबावाडीतले सर्व नागरिकांना सांगतो की येणाऱ्या काळात आपल्याला तीव्र असं आंदोलन करून आपला दलित वस्ती निधी जो वापरला आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही आपल्याला। माझं नाव हिरामन प्रकाश गायकवाड, मी राहणार म्हसोबावाडी शाहूनगर येथे। आमच्या दलित वस्तीचा निधी आमदार दराडे बंधू यांनी वळवला व याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे व पूर्ण वाडीचा विकास झाला पाहिजे या हिशोबाने, नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन उभं राहणार आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने। दरम्यान कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामाचं ठिकाण स्पष्टपणे प्रभाग क्रमांक 1 मधील म्हसोबावाडी, वैदुवाडी आणि राजवाडा परिसर असताना प्रत्यक्षात काम दुसरीकडे झाल्यानं संशय अधिकच गडद झालाय। मी म्हसोबावाडी येथे राहते आणि इथं रस्त्याची निधी मंजूर होऊन आली होती। आमदार बंधूंनी त्यांच्या कॉलेजकडे ती निधी वळवली आहे। ती आम्हाला आमचा रस्ता मंजूर झालेला पाहिजे। का अजून बोलायचं? आम्ही याच्यासाठी आंदोलन करू किंवा कलेक्टर ऑफिसला मोर्चा घेऊन जाऊ आणि तिथं आंदोलन करू आणि आमचे झोपडपट्टीचे कामं झाले पाहिजे, पाणी आणि आम्हाला रस्त्याची सुविधा झाली पाहिजे। मी महेंद्र निंबारे, प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी शहर प्रमुख। आज या ठिकाणी म्हसोबावाडी येथे दराडे बंधूंचं प्रकरण आम्हाला समजलं। त्या अनुषंगाने आज आम्ही इथे मीटिंग घेतली। त्या मीटिंगाप्रसंगी असा विषय कळाला आम्हाला की प्रभाग 1 मधील जे पंचवटी प्रभाग 1 आहे वस्तीसाठी मंजूर झालेला निधी मूळ लाभार्थ्यांना डावलून आमदार दराडे बंधू यांच्या नामे रामदास दराडे यांच्या कॉलेजपर्यंत वळवण्यात आला। तो निधी दलित वस्तीचा असून राजवाडा, वैदवाडी आणि म्हसोबावाडी या ठिकाणी नियोजन समितीने 10,56,605 इतका असून
तो पूर्ण निधी आपल्या दराडे बंधूंनी त्यांच्या कॉलेजसाठी सत्तेचा गैरवापर करून त्यांनी वापरलेला आहे. तो आमच्या दलित बंधूचा हक्काचा निधी असून, हक्काचा रस्ता असून त्यांचा सत्तेचा वापर करून त्यांनी त्या कॉलेजपर्यंत केला. तरी आज या ठिकाणी आमची वस्ती बेघर व काही गोष्टींपासून वंचित आहे. जर आमचा रस्ता आम्हाला परत भेटला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडू, नाहीतर आम्ही बेमुदत उपोषणाला बसू. आमचा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे, नाहीतर या कामासाठी FC रॉडिक्स दीपाली नगर नाशिक या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली होती. कामाची मुदत 15 महिने असून मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. दलित वस्तीच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी आणि फायदा कुणाचा? हा सरळ गैरवापर आहे का? यामागे नेमकं कोण? आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? हा मोठा सवाल आता उपस्थित होतोय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.